तर विद्यमान आमदारांचं कामकाज पाहून काँग्रेस तिकीट वाटप करणार अशी सूत्रांची माहिती आहे। मतदारसंघात ज्यांचं काम चांगलं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार असं सूत्रांमार्फत कळतंय। तर आमदारांच्या कामाचा अहवाल जमा करण्याचं काम काँग्रेसकडून सुरू आहे आणि कोणत्याही बदमाशाला तिकीट दिलं जाणार नाही असं नाना पटोले यांनी वक्तव्य केलंय। हायकमांडने आता हे निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही बदमाशांना नुसतं काही लोक व्यापारासाठी येतात अशा कुठल्याही बदमाशाला कुठेही या पक्षामध्ये आता स्थान दिलं जाणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये त्या 5 आमदारांना तुम्ही तिकीट देणार नाही, कारण दोन आमदारांना तुम्ही अभय दिला आहे, मात्र 5 आमदारांवर कारवाई झाली आहे आणि त्यांना कोणालाही अभय दिलेलं नाही। जी कोणी आयडेंटिफाय झाली त्या कोणालाही अभय दिलेला नाही, कारण की चुकीला माफी नाही अशी भूमिका काँग्रेस हायकमांडने घेतलेली आहे।